नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला या कुकिंग चॅनलमध्ये। चला तर आज आपण करूया अंडा ब्रेड सँडविच। अगदी झटपट बनते, मुलांना टिफिनसाठी हेल्दी ऑप्शन आहे। मी एक बाउल घेतला आहे, बाउलमध्ये 2 अंडी मी घेणार आहे, एक कांदा घेतला आहे, कांदा बारीक करून घेणार आहे। तो कांदा बारीक झाल्यानंतर मी त्या अंड्याच्या मिश्रणात टाकणार आहे। आपण आपल्या आवडीनुसार टाकावे। मी ऑमलेटच बनवून घेणार आहे। ऑमलेटमध्ये आपण जे वापरता ते वापरायचं आहे। मी इथं कांदा, लाल मिरची, कोथिंबीर, मीठ याच्या व्यतिरिक्त काहीच वापरणार नाही। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही गरम मसाले वापरू शकतात, थोडा धना पावडर वापरू शकतात। हे जिन्नस छान फेटून घेतल्यावर मी त्याच्यामध्ये मीठ टाकून छान फेटणार आहे। या प्रकारे जेवढे फेटाल तेवढी पोळी फ्लफी बनते, आमलेट फ्लफी बनतो। छान फेटल्यानंतर आपण ते एका तव्यावर बटर टाकून घेणार आहोत। बटर विरघळल्यानंतर आपण त्यावर 2 ब्रेडचे स्लाइस घेऊन छान भाजायचे आहेत। छान खरपूस भाजायचे आहे, मंद गॅसवरच भाजावे। ब्रेड छान भाजला तो गॅसची फ्लेम हाय असल्यास ब्रेड जळून जातात, त्यामुळे मंद गॅसवरच भाजा। खूप छान होते, करून बघा। माझ्या रेसिपीज आवडल्यास मला नक्की सबस्क्राइब करा। मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। आता त्याच पॅनमध्ये आपण ऑमलेट बनवून घेणार आहोत। ऑमलेट थोडं 80% शिजल्यावर एका साईडने आपण त्याच्यावर ब्रेड ठेवणार आहोत। ब्रेड दाबून ठेवणार आहोत। ब्रेड उलटा करून नंतर त्यावरती पोळीमध्ये टाकून घ्यायची आहे। दुसरा ब्रेड वरून ठेवायचा आहे आणि दोन्ही ब्रेड छान दोन्ही दिशेने छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बटर टाकून। बघा किती छान झाले, रेडी आहे आपले अंडा एक सँडविच। आता आपण सर्व करूया। थँक्स फॉर वॉचिंग।